नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले आहेत मित्रांनो। आणि या बदलामुळे आता सर्वच महिला या योजनेचा लाभ आरामात घेऊ शकतात। कारण की मित्रांनो, या योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या सर्वच अटी आणि शर्ती या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला या घेऊ शकणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मित्रांनो, आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे। आणि ही मुदतवाढ मित्रांनो 1-2 दिवसाची नाही तर तब्बल 2 महिन्याची मुदतवाढ या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांना देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या पूर्ण होत नव्हत्या त्या अटी सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आल्या आहेत। तर आता या योजनेचे स्वरूप हे कशा प्रकारे असणार आहे, तसेच या योजनेअंतर्गत आता कोणत्या अटी आणि शर्ती या लावण्यात आलेल्या आहेत, चला सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत निवेदन केले आहे। तर ते काय निवेदन आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा असा बदल या योजनेमध्ये करण्यात आला आहे मित्रांनो। या योजनेची शेवटची तारीख 15 जुलै ही ठेवण्यात आली होती, परंतु आता या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिला या योजनेमध्ये अर्ज हा करू शकतात। आणि मित्रांनो, 31 ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही अर्ज केला तरी 1 जुलै 2024 पासूनच तुम्हाला 1500 रुपये आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे। त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये करण्यात आला मित्रांनो, तो जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, अगोदर या योजनेमध्ये आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेशियल या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आले होते आणि डोमेशियल म्हणजेच आदिवास पत्र काढण्यासाठी महिलांचे खूपच हाल होत होते। बऱ्याचशा महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र हे नव्हते। त्याच्यामुळे आता ही अट रद्द करण्यात आली आहे आणि त्याऐवजी आता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते चालेल, मतदान कार्ड असेल तरी ते चालेल, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र असेल तरी चालेल आणि जन्म दाखला असला तरी चालेल। या चौघांपैकी कुठलेही एक प्रमाणपत्र आता तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे। त्याच्यानंतर तिसरा जो बदल करण्यात आला आहे मित्रांनो, तो आहे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, अगोदर या योजनेमध्ये 5 एकर जमीन ज्या महिलांकडे असेल त्यांना या योजनेत सहभागी होता येत नव्हते, परंतु आता ही अट सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे। त्याच्यानंतर चौथा जो महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये झाला आहे मित्रांनो, तो आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी 60 वर्षावरून आता 65 वर्षे या ठिकाणी लाभ घेण्यासाठी महिलांचा वयोगट हा करण्यात आला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पाचवा जो महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये झालेला आहे तो आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या महिला महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कुठल्याही राज्याचे असतील आणि त्यांनी जर महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर लग्न केले तर त्या बाबतीत या ठिकाणी त्या पुरुषांचा म्हणजे त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र हे त्यांना ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सहावा जो महत्त्वाचा बदल या योजनेत करण्यात आला आहे तो खूप महत्त्वाचा बदल आहे आणि तो काय आहे, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी जी 2.5 लाख पर्यंत उत्पन्नाची अट ही ठेवण्यात आली होती, या संदर्भात ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागणार नाही। त्यांना फक्त त्यांचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर सातवा जो बदल या योजनेत महत्त्वाचा करण्यात आला आहे मित्रांनो, तो आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे।
म्हणजे मित्रांनो, अगोदरच शासनाकडून जी आर काढण्यात आला होता, त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की फक्त विवाहित महिलांनाच या योजनेचा लाभ हा दिला जाऊ शकतो आणि त्यांचे वयोगट हे 21 ते 60 वर्षे असायला पाहिजे। परंतु आता याच्यामध्ये बदल करत एका कुटुंबातील एक अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आता ही योजना अतिशय सोपी आणि सरळ करण्यात आलेली आहे। त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही निश्चितच वाढणार आहे आणि जे या योजनेमध्ये अगोदर पात्र नव्हते ते सुद्धा आता या योजनेमध्ये पात्र असणार आहेत आणि त्यांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिन्याचा लाभ हा घेता येणार आहे। तर अशा प्रकारे या योजनेत महत्त्वपूर्ण बदल हे करण्यात आले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि ही माहिती मित्रांनो तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।